नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस पाटील भरती 2026 पद आहे मित्रांनो. पोलीस पाटील प्रश्नपत्रिका संच क्रमांक 7 यामध्ये आपण सादर करणार आहोत, जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असेल तर चॅनल आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असं बघा, भारतातील पहिला तरंगता बाजार कुठे आहे बघा. भारतातील पहिला तरंगता बाजार आपल्याला सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे कोलकाता या ठिकाणी भारतातील पहिला तरंगता बाजार आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, महाराष्ट्रातील राज्यसभेच्या जागेची संख्या किती आहे. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या जागेची संख्या आपल्याला सांगायची आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 19 आहे. काय मित्रांनो, महाराष्ट्रातील राज्यसभेच्या जागेची संख्या म्हणजे 19 जागा आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, महाराष्ट्रात संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवण्यासाठी वयोमर्यादा किती आहे बघा. महाराष्ट्रामध्ये संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवण्यासाठी वयोमर्यादा काय ठेवण्यात आलेली आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 65 वर्षे ठेवण्यात आलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो, जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे. जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या राज्यामध्ये आहे. प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे उत्तराखंड या राज्यामध्ये जिम कॉर्बेट हे राष्ट्रीय उद्यान आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, भारतातील पहिले नोबेल पारितोषिक विजेते कोण होते बघा. भारतातील पहिले नोबेल पारितोषिक विजेते कोण होते. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे रवींद्रनाथ टागोर. हे काय होते मित्रांनो, भारतातील पहिले नोबेल पारितोषिक जिंकणारे पहिले व्यक्ती होते. कोण होते. रवींद्रनाथ टागोर. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, 12 जुलै 1982 रोजी खालपैकी कोणती संस्था अस्तित्वात आलेली आहे बघा. 12 जुलै 1982 रोजी खालपैकी कोणती संस्था ही अस्तित्वात आलेली आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास. हे काय मित्रांनो, हे बँक हे विकसित म्हणजे अस्तित्वात आलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, बीज माता म्हणून कोणाला ओळखले जाते बघा. बीज माता म्हणून कोणाला ओळखले जाते. प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे राहीबाई पोपोरे. काय मित्रांनो, राहीबाई पोपोरे. हे काय मित्रांनो, बीज माता असे या व्यक्तीला म्हणजे या महिलेला ओळखले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, इनपुट डिव्हाइसचे कार्य आपल्याला सांगायचे आहे. इनपुट डिव्हाइसचे आपला कार्य सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे संगणकाकडे डेटा पाठवणे, त्याला आपण इनपुट डिव्हाइसचे कार्य असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, खालपैकी कोणता खेळ पेले नावाने संबंधित आहे बघा. खालपैकी कोणता खेळ आहे जो पेले नावाने संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे फुटबॉल. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, शिवसागर धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे बघा. शिवसागर धरण हे कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कोयना नदीवर शिवसागर हे धरण बांधण्यात आलेले आहे. कोणत्या नदीवर मित्रांनो, कोयना. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखले जाते बघा. कोणत्या ग्रहाला लाल ग्रह असे म्हणून ओळखले जाते. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे मंगळ. मंगळ ग्रहाला लाल ग्रह असे म्हणजे ओळखले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, चेरनोबिल. काय मित्रांनो, चेरनोबिल अणुऊर्जा प्रकल्प हे कोणत्या देशामध्ये आहे बघा. नवीन नाव आहे मित्रांनो आणि प्रश्न पण खूप महत्त्वाचा आहे. चेरनोबिल अणुऊर्जा प्रकल्प हे कोणत्या देशामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे युक्रेन या देशामध्ये आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, भूभागाच्या बाबतीतील महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा जिल्हा आपला ओळखायचा आहे बघा. भूभागाच्या बाबतीतील महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आपल्याला ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे पुणे हा दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे. तर पहिला कोणता मित्रांनो, म्हणजे पहिला अहमदनगर आणि दुसरा काय मित्रांनो, पुणे जिल्हा आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 उत्तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, वंदे मातरम हे गीत कुणी लिहिलेले आहे. वंदे मातरम हे गीत कुणी लिहिलेले आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे बंकिमचंद्र चटर्जी यांनी वंदे मातरम हे गीत लिहिलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, भारताच्या किनारपट्टीला लागून एकूण किती राज्य आहेत बघा. भारताच्या किनारपट्टीला एकूण किती राज्य आहेत. प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो.
ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 9 राज्य हे भारताच्या किनारपट्टीला लागून 9 राज्य आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, महाराष्ट्रातील कोणते शहर टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणजे वाघाची राजधानी म्हणून ओळखली जाते? बघा, महाराष्ट्रातील कोणते शहर आहे टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणजे वाघाची राजधानी म्हणून ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे नागपूर आपले ओळखले जाते. काय मित्रांनो? नागपूर हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, विजेच्या दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरतात? बघा, विजेच्या दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरली जाते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे टंगस्टनची तार वापरली जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, मादक पदार्थ सेवन केल्यानंतर प्रामुख्याने कशावर घातक परिणाम होतो? बघा, मादक पदार्थ सेवन केल्यानंतर प्रामुख्याने कशावर परिणाम म्हणजे घातक परिणाम होत असतो? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे मज्जासंस्था याच्यावर परिणाम होत असतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, शरीराचा तोल सांभाळण्याचे कार्य कोणाकडून केले जाते? बघा, शरीराचा तोल सांभाळण्यासाठी म्हणजे काम कोणाकडून केले जाते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे लहान मेंदूकडून काम केले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, 2024 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे राम सुतार यांना 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला आहे. कोणाला करण्यात आला मित्रांनो? राम सुतार यांना. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, एड्स या रोग कशामुळे होतो? बघा, एड्स हा रोग म्हणजे कोणत्या जीवाणूमुळे होत असतो? म्हणजे विषाणूमुळे होत असतो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे विषाणूमुळे होत असतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, हाडाच्या निकोप वाढीसाठी कोणत्या व्हिटॅमिनची आवश्यकता असते? हाडाच्या निकोप वाढीसाठी कोणत्या व्हिटॅमिनची आवश्यकता असते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे व्हिटॅमिन डी ची आवश्यकता असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, भारतातील कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त हत्ती आढळतात? बघा, भारतातील कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त हत्ती आढळत असतात? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे कर्नाटक या राज्यामध्ये सर्वात जास्त हत्ती आढळत असतात. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, खालपैकी मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केलेली आहे? खालपैकी मौर्य साम्राज्याची स्थापना ही कोणी केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे चंद्रगुप्त मौर्य यांनी मौर्य साम्राज्याची स्थापना केलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, टंचाई या शब्दाचा विरुद्धार्थाचा पर्याय आपला निवडायचा आहे. टंचाई या शब्दाचा विरुद्धार्थाचा आपला पर्याय निवडायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे विपुलता. टंचाईचा विरुद्धार्थी शब्द काय मित्रांनो? विपुलता आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, अंत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? बघा, अंत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपला ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सुरुवात आहे. काय मित्रांनो? अंत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द म्हणजे सुरुवात आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, वाऱ्यावर सोडणे या वाक्यपरिचयाचा अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? बघा, वाऱ्यावर सोडणे या वाक्यपरिचयाचा आपला अर्थ सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे दुर्लक्ष करणे. काय मित्रांनो? दुर्लक्ष करणे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, गीता या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ते खाली दिलेल्या पर्यायातून आपला अचूक ओळखायचे आहे. गीता या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? खालपैकी म्हणजे दिलेल्या पर्यायातून आपला अचूक ओळखायचं आहे, म्हणजे बरोबर ओळखायचं आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे विनोबा भावे. काय मित्रांनो? विनोबा भावे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आपल्याला सांगायचे आहेत. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे यशवंतराव चव्हाण. काय मित्रांनो? यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते ते आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मित्रांनो, अवदसा आठवणे या वाक्यपरिचयाचा अर्थ सांगायचा आहे. अवदसा आठवणे या वाक्यपरिचयाचा आपला अर्थ सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे वाईट बुद्धी सुचणे, त्याला आपण अवदसा आठवणे असे म्हटले जाते. ऑप्शन क्रमांक 1 उत्तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक 32 मित्रांनो, पुढीलपैकी
खालीलपैकी कोणत्या किल्ल्यास युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिलेली नाही? बघा, खालीलपैकी कोणत्या किल्ल्यास युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिलेली नाही आणि बाकीच्याला दिली आहे, पण एक असा कोणता आहे जो त्याला मान्यता दिलेली नाही? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे पुरंदर. पुरंदरला मान्यता दिलेली नाही. बाकीच्याला सालियर, लोहगड आणि शिवनेरला मान्यता दिली आहे, पण पुरंदरला मान्यता दिली नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 उत्तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक 33 मित्रांनो, विडा उचलणे या वाक्यप्रचाराचा अर्थ पुढीलपैकी काय असेल? बघा, विडा उचलणे या वाक्यप्रचाराचा अर्थ पुढीलपैकी काय असेल? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे प्रतिज्ञा करणे. काय मित्रांनो? प्रतिज्ञा करणे हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मित्रांनो, एलिफंटा लेण्याच्या युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा कोणत्या वर्षी देण्यात आलेला आहे? बघा, एलिफंटा लेण्याच्या युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा कोणत्या वर्षी देण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1987 साली देण्यात आलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मित्रांनो, पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते? बघा, पांढऱ्या सोन्याचा जिल्हा असे कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे यवतमाळ जिल्ह्याला पांढऱ्या सोन्याचा जिल्हा असे म्हणून ओळखले जाते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मित्रांनो, विधानसभेचे नागपूर अधिवेशन कोणत्या करारानुसार झालेले आहे? बघा, विधानसभेचे नागपूर अधिवेशन कोणत्या करारानुसार होत आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे नागपूर करार 1953 नुसार हे अधिवेशन होत आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मित्रांनो, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? बघा, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे उपराष्ट्रपती हे अध्यक्ष असतात. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मित्रांनो, नामाचा प्रकार ओळखायचा आहे. समुद्र नामाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. समुद्राचा काय आहे मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सामान्य नाम आहे. काय मित्रांनो? सामान्य नाम. समुद्र काय कोणतं नाम आहे मित्रांनो? सामान्य नाम आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 उत्तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक 39 मित्रांनो, आळस या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा पर्याय आपला निवडायचा आहे. आळस या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा पर्याय आपला निवडायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे उत्साह. काय मित्रांनो? आळसचा विरुद्ध अर्थ म्हणजे काय मित्रांनो? उत्साह आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मित्रांनो, रोगी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. रोगी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपला ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे निरोगी. काय मित्रांनो? निरोगी. हे आपले योग्य आन्सर होईल. असे होते मित्रांनो 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.